हाय ऑल, माझं नाव आहे कल्पेश शिवसे आणि नोया कॉलेज सिरीज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण ज्या कॉलेजबद्दल बोलणार आहोत त्या कॉलेजचं नाव आहे व्हिसिट, विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हे कॉलेज मुंबई चेंबूर या एरियात आहे. आणि सोपीनाथ हा जो स्टुडंट आहे माझा, तो सध्या व्हिसिटचा पण स्टुडंट आहे. तर सोपीनाथ फायनल इयर ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये त्याची डिग्री परस्यू करत आहे. आणि आज आपल्याला सोपीनाथ व्हिसिट ह्या कॉलेजबद्दल डिटेलमध्ये सांगणार आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल वेलकम सोपीनाथ, कसा आहेस तू? येस सर, थँक्यू. सर मी एकदम मस्त, फर्स्ट क्लास. ओके, ग्रेट. तर सोपीनाथ, आजचा जो आपला इंटरॅक्शन आहे त्याचा ऑब्जेक्टिव्ह हाच आहे की आम्हाला तू तुझ्या कॉलेजबद्दल डिटेलमध्ये सांग, म्हणजे जे मुलं हा व्हिडिओ बघणार आहे त्यांना हा कॉलेज अप्लाय करायचं की नाही, किंवा हा कॉलेज त्यांच्या प्रेफरन्स फॉर्म मध्ये किती हायर रँकवर राहायला पाहिजे याची एक क्लिअर आयडिया मिळू शकेल. तर एक तू ब्रीफ इंट्रोडक्शन देऊ शकतो का तुझ्या कॉलेजबद्दल, की ते कोणत्या एरियात आहे, किती इंटेक आहे, किती फीज आहे वगैरे, रफली एक ब्रीफ इंट्रोडक्शन. सो माझं कॉलेज आहे वेझिड, बेसिकली. सो विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जे की चेंबूर या एरियामध्ये लोकेटेड आहे. सो आणि माझं कॉलेजला लाईक हॉस्टेल फॅसिलिटी सुद्धा आहे बॉईज अँड गर्ल्स साठी. सो इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सीएस, आय टी, या सर्व ब्रांचेस तिथे आहे. आणि न्यूली आता मागच्या वर्षीपासून मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग सुद्धा इन्क्लूड झालं आहे. आणि जे कॉलेज आहे ते मुंबई युनिव्हर्सिटीसाठी मध्ये आपलं इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांचसाठी जास्त पॉप्युलर आहे. लाईक प्लेसमेंटच्या जर आपण दृष्टिकोनाने बघितलं तर इन्स्ट्रुमेंटेशन या ब्रांचचं प्लेसमेंट भरपूर होतं. सो प्लेसमेंट प्लेसमेंट जे काही होतं दरवर्षी ते खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने होतं कॉलेजमध्ये. सो लाईक अमरावती युनिव्हर्सिटी वगैरे जे काही कॉलेज आहेत, लाईक माझी बहीण सिपना कॉलेजमध्ये शिकलेली आहे. सो जर मी त्याच्याशी कम्पेअर केलं तर लाईक तिला ऑफ कॅम्पस थ्रू जावं लागलं. सो राईट. मला तसं नाही, मला आता डायरेक्टली इव्हन कोरोना जरी असला तरी प्लेसमेंट येत आहेत कॉलेजला. सो राईट. एक प्लेसमेंट सेलचा जो बॉन्ड असतो कंपनीशी तो बेटर आहे. सो प्लेसमेंटचं जर तुम्हाला म्हणजे तुम्ही जर फ्युचरमध्ये बघत असाल की इफ यू वॉन्ट प्लेसमेंट, इफ यू वॉन्ट जॉब, तर कॉलेज बेस्ट आहे. लाईक तुम्हाला प्लेसमेंट ऑफर्स येतील. फी स्ट्रक्चर, हा, सो नॉर्मल लाईक ओपन कॅटेगरीसाठी 1,02,000 बेसिकली. नाउ आय एम इन द कॅटेगरी ऑफ ओबीसी. सो मला 60,000 पर इयर पडतं. ओके. हा. तर तुमची फीस बऱ्यापैकी रिझनेबल आहे ऍज कम्पेअर्ड टू मेनी अदर कॉलेजेस, जिथे रफली सध्या बघितलं तर आपण महाराष्ट्रातल्या कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेज बघितलं त्याची ऍव्हरेज फीस ही 1,50,000 जवळपास आहे. तर कम्पॅरेटिव्हली तुमची फीस खूप कमी आहे आणि फॅसिलिटीज पण खूप जास्ती आहे. तुमच्या हॉस्टेलच्या फीस बद्दल एक्झॅक्टली. तू थोडं सांगू शकतो का आम्हाला? येस, येस. सो हॉस्टेल बेसिकली मुलांना 2 वर्षासाठी असतं आणि मुलींना 4 वर्षासाठी असतं. सो 2 वर्ष तुम्ही तिथे राहिले तर तुम्ही युज होऊन जाता. सो तुम्हाला लगेच कुठे दुसऱ्या एरियात तुम्ही फ्लॅट वगैरे करू शकता. सो राईट. हॉस्टेल फॅसिलिटीमध्ये मेस इन्क्लूड आणि राहण्याचं लाईक 2 याच्यासाठी तुम्हाला 1,05,000 वर्षाची फी आहे. सो 1,05,000 मध्ये 50,000 मेसचा खर्च, मेसचे चार्जेस आहेत, आणि 50,000 55,000 राहण्याचे आहे. That's it. राईट, राईट. एक्झॅक्टली. तर जे ऑडियन्स सध्या हा इंटरव्ह्यू बघत आहे, इंटरॅक्शन बघत आहे, त्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की सोपीनाथ माझ्याजवळ ऑब्व्हियसली काउन्सिलिंगला आला होता आणि सोपीनाथ सारखे अनेक विद्यार्थी माझ्याकडे काउन्सिलिंगला येतात. मी त्यांना मुंबईवर फोकस द्यायला सांगतो. तर असं नाही आहे की माझं काही रिलेशन आहे कोणत्या मुंबईच्या कॉलेज सोबत, बट तुम्ही सपोज जो कट ऑफ असते त्याचा अनालिसिस जरी केला, मागच्या काही वर्षाचा कट ऑफ अनालिसिस केला, तर एक खूपच इझिली तुम्हाला दिसणार की मुंबईतल्या चांगल्या कॉलेजेसचा कट ऑफ सुद्धा कम्पॅरेटिव्हली कमी असते ऍज कम्पेअर्ड टू पुण्याच्या ऍव्हरेज कॉलेजचा. आणि याच्या मागची बिगेस्ट रिझन ही आहे की खूप सारे लोक मुंबईला जायला घाबरतात फॉर एन नंबर ऑफ रिझन्स. त्या रिझन्स मध्ये पडण्यात काही पॉईंट नाही आहे, बट इम्पॉर्टंट मुद्दा इथे हा आहे की कट ऑफ कमी असते आणि त्याचा ऍडव्हान्टेज आपण घ्यायला पाहिजे. तर मुंबईतले चांगले कॉलेज आपल्याला कमी कट ऑफ मध्ये लागू शकते आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्लेसमेंट चांगलं भेटणार, तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चांगली होणार आणि ओव्हरऑल खूप बेनिफिट भेटणार. तर मला सगळ्यांना सांगायचं आहे की विवेकानंद एक मायनॉरिटी कॉलेज आहे, हे सिंधी मायनॉरिटी कॉलेज आहे. तर मायनॉरिटी कॉलेज म्हणजे काय की तिथल्या ज्या 50% सीट्स ह्या रिझर्वेशनसाठी ज्या रिझर्वड असतात, जसं SC ST OBC VJNT, तर ते त्यांच्यासाठी रिझर्व न राहता ते त्या मायनॉरिटीला जाते. म्हणजे या कॉलेजमध्ये येस. 50% स्टुडंट्स हे सिंधी मायनॉरिटीला बिलॉंग करणार. बट तरी तुम्हाला फीसचं कन्सेशन डेफिनेटली भेटणार, जसं सोपीनाथ आपल्याला आधी सांगितलं की त्याची फीज हाफ आहे, दॅट इज 60,000 रुपीज.
तर येस. खूप साऱ्या पॅरेंट्सचा इथे असा प्रश्न असते स्वप्नात, की सपोज आम्ही एका मायनॉरिटी कॉलेजमध्ये गेलो, मग तो सिंधी मायनॉरिटी असो, गुजराती मायनॉरिटी असो, ख्रिश्चन असो की मुस्लिम मायनॉरिटी असो, तर तिथे मायनॉरिटीतले लोक जास्ती असतात, तर आपण साईडलाईन होतो किंवा आपल्याकडे लक्ष नाही दिलं जात. तर असं काही एक्सपिरियन्स तुला आलाय का? नाही, असं असं बेसिकली काहीच नसतं. म्हणजे प्रत्येक स्टुडंट त्यांना इक्वल असतं. जस्ट एक तो एक कोटा असतो, मायनॉरिटी कोटा, ज्याच्यातून त्यांना ऍडमिशन भेटते. त्यांना थोडा जो ओनर आहे, म्हणजे ज्यांनी हे केलंय, ते ओपन केलंय कॉलेज, सो त्यांच्यासाठी ते एक बेनिफिशियल आहे. बाकी असं पार्शलिटीज वगैरे असं काही नसतं, की साईड वगैरे असं काही नसतं. माझ्यासोबत एक्झॅक्टली. तरी असा एक्सपिरियन्स नाही झाला. डेफिनेटली नाही, मला सुद्धा असा कधी फीडबॅक नाही आलाय, बट कसं पॅरेंट्सचे कॉमन प्रश्न असते, तर कारण की तू तिथे स्टुडंट आहे तर तुझ्यापेक्षा चांगलं कोणी आन्सर नाही करू शकत, म्हणून मी तुला हा प्रश्न विचारला. तर सोपीनाथ, कोणतंही कॉलेज डिसाईड करताना मॅक्झिमम मुलांचा जो फोकस पॉईंट असते तो असते प्लेसमेंट बद्दल, आणि तू थोडंसं आम्हाला इंट्रोडक्शन मध्ये प्लेसमेंट बद्दल सांगितलंय. बट मला एक जनरल व्ह्यू घ्यायचा आहे की मे बी किती कंपनीज व्हिजिट करत असणार किंवा काय एक ऍव्हरेज पॅकेज असू शकते. आणि कारण की तू पर्सनली इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचला बिलॉंग करतो, तर तुम्हाला कुठे अपॉर्च्युनिटीज आहे? तुम्हाला आयटी सीएस मध्ये आहे की तुमच्या कोअर फील्ड मध्ये सुद्धा आहे? या सो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर म्हणजे माझी जी ब्रांच आहे, ती लाईक आयटी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बसू शकते आणि कोअर इंडस्ट्रीमध्ये तर ऑब्व्हियसली बसू शकते. राईट. सो जर इयरली बघायला गेलं, ऍव्हरेज 6.5 lakhचं देतं प्लेसमेंटमध्ये. आणि आणि 25 ते 30 कंपनीज दरवर्षी व्हिजिट करतात ऑन कॅम्पसमध्ये, आणि ऑफ कॅम्पस मग तुम्ही करू शकता. सो प्लेसमेंटच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर कॉलेज इज व्हेरी व्हेरी बेस्ट. डेफिनेटली 25-30 कंपन्या कॉलेजमध्ये फक्त तुमच्या कॉलेजसाठी व्हिजिट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की हो. तुमचं तेवढं तुम्हाला अपॉर्च्युनिटीज वाढते, कॉम्पिटिशन कमी असते. ते इट इज व्हेरी कमेंडेबल. आणि तू करेक्ट. जसं इंट्रोडक्शन मध्ये सुद्धा म्हणाला की इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांच मध्ये इट इज अ व्हेरी फेमस कॉलेज फॉर इन्स्ट्रुमेंटेशन, आणि खूप प्लेसमेंट येतात इन्स्ट्रुमेंटेशन साठी. तर जे कोणी येस, येस. विद्यार्थी हा इंटरव्ह्यू बघत आहे, मला तुम्हाला सांगायचं आहे की इन्स्ट्रुमेंटेशनचा कट ऑफ हा रिलेटिव्हली सगळ्यात कमी आहे विवेकानंद मध्ये. तर सपोज तुम्ही अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये आहे, तर तुम्ही इन्स्ट्रुमेंटेशन टार्गेट डेफिनेटली करायला पाहिजे. आता काही काही विद्यार्थी असतात की ज्यांना इंजिनिअरिंग करायचं, बट त्यांना एक्झॅक्टली माहिती नाही की त्यांना पुढे जाऊन काय करायचं आहे. मे बी होऊ शकते एमपीएससी करायचा किंवा जीआरई करायचा किंवा अजून काही करायचं आहे. तर तुमच्यासाठी सुद्धा विवेकानंद इज अ व्हेरी गुड ऑप्शन, कारण की तुम्हाला कमी मार्कावर एक खूपच हायर लेवलचं कॉलेज लागू शकते. तर त्याच्यामुळे यू कॅन डेफिनेटली थिंक अबाउट ब्रांचेस लाईक इन्स्ट्रुमेंटेशन आणि कोअर इलेक्ट्रॉनिक्स, जिथे कट ऑफ रिलेटिव्हली कमी आहे. हा. आणि सोपीनाथ, जसे खूप सारे विद्यार्थी जे बघत आहे ना, ते कधीच मुंबईला गेलेले नसणार. आय अज्युम की ते त्यांच्या होम टाउन पर्यंत लिमिटेड आहे, कारण की आपण 11वी-12वी पर्यंत जास्ती आपल्याला अपॉर्च्युनिटी भेटत नाही बाहेर जायला वगैरे. तर मुंबईचं तसंच एक खूप अशी इमेज आहे की तिथे खूपच फास्ट लाईफ आहे, लोकलनी ट्रॅव्हलिंग करणं खूप डिफिकल्ट आहे, घर भेटणं खूप डिफिकल्ट आहे. तर तू थोडं सांगू शकतो की जसं तुमचं कॉलेज चेंबूरमध्ये आहे, तर चेंबूर एरिया पर्टिक्युलरली कसा आहे, किती डिफिकल्ट आहे तिथे राहणं किंवा किती इझी आहे, किती मॅनेजेबल आहे? या सो डिफिकल्ट वगैरे असं मला तर काही फेस झालेलं नाही आहे. लाईक एक लाईफस्टाईलच आहे फास्ट. मग तसंही आपल्याकडे जर सपोज आपण बघू तर पुण्याला हे ते लाईक लोक पुन्हा वगैरे प्रिफर करतात, शांत आहे वगैरे असं आहे. मुंबई फास्ट आहे थोडी, तर ते एक लाईक लाईफस्टाईल आहे. तर त्यामध्ये मला एवढं काही असं चॅलेंजेस वगैरे काही हे वाटलं नाही की खूपच डिफिकल्ट आहे राहणं वगैरे, असं काही नाही. लाईक आता माझं कॉलेज चेंबूरमध्ये आहे, सो मी 2 वर्ष हॉस्टेलला राहिलो. सो कॉलेज आणि हॉस्टेल तर एका कॅम्पसमध्येच होतं, बाहेर पडायची सुद्धा गरज नाही. लाईक तुम्ही 100 मीटर पर्यंतचाच रूट असतो म्हणजे कॉलेज आणि हॉस्टेलचा. तर एवढं पण काही 2 वर्ष तुम्हाला चॅलेंजिंग राहणार नाही. राईट. 2 वर्षानंतर जर तुम्ही सपोज फ्लॅट वगैरे केला तरी सुद्धा एवढा काही फरक पडत नाही. आणि जसं तुम्ही म्हणजे जे काही लाईफ आहे फास्ट, त्याच्यातून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. लाईक जर तुम्ही लोकलनी वगैरे गेले तर तुम्हाला लाईक एखादी सिच्युएशन हँडलिंग ची जे स्किल्स वगैरे आहेत त्या डेव्हलपच, म्हणजे पर्सनॅलिटी तुमची डेव्हलपच होते. एक्झॅक्टली, आय टोटली अग्री. आणि इनफॅक्ट मला अजून ऍड करायला आवडेल की मुंबई युनिव्हर्सिटी प्रिफर करण्याच्या मागे माझे खूप सारे रिझन आहे. सगळ्यात पहिले असं आहे की सपोज तुम्हाला जीआरई करून किंवा जीमॅट देऊन बाहेर देशात जायचं आहे, तर मुंबई युनिव्हर्सिटी इज द मोस्ट फेमस युनिव्हर्सिटी इन इंडिया, आणि तुमचं ऍक्सेप्टन्स रेट वाढून जाते. दुसरं येस, म्हणजे येस. हा सोपीनाथ स्वतः म्हणाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा. तर जेव्हा तुमचा जो एरिया आहे, तुमचे जे लोक आजूबाजूचे आहेत, ते सपोज तुम्हाला इतकं एनकरेज करतात इंग्लिशमध्ये बोलायला किंवा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्ट घ्यायला, तर तुमची पर्सनॅलिटी डेफिनेटली खूप इम्प्रूव्ह होते. थर्ड एरिया आहे की तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर राहता. सपोज तुम्ही पुण्यात गेले तर तुम्ही तुमचे जे होमटाऊनचे मित्र आहेत तुम्ही त्यांच्यासोबतच राहणार पूर्ण इंजिनिअरिंगचे 4 वर्ष. पण मुंबईत रिलेटिव्हली तसं नाही होत. तर तुम्ही एकदा तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाता तर तुम्ही अजून डेव्हलप होता.
आणि फायनली मला असं म्हणायचं की सपोज तुम्हाला एमबीए करायचं फॉर एक्झाम्पल, खूप सारे इंजिनिअरिंगचे मुलं एमबीए करतात. तर एमबीएचे जे टॉप कॉलेजेस आहे ते सगळे मुंबईमध्ये आहे. म्हणजे पुण्यात हार्डली एक दोन असणार, मॅक्झिमम मुंबईमध्ये आहे. तर तुम्ही मुंबईमध्ये इंजिनिअरिंग केली तर तुम्हाला तिथल्या एमबीए कॉलेजच्या 70% कोटामध्ये ऍडमिशन घेता येईल, कारण की तुम्ही तिकडले होम युनिव्हर्सिटीचे स्टुडंट होणार. पण तेच सपोज तुम्ही दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये असले आणि मग तुम्हाला मुंबईत एमबीए करायचं आहे, तर पुन्हा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा प्रॉब्लेम येणार, म्हणजे फक्त 15 ते 20% सीट्स तुमच्यासाठी रिझर्व राहणार. तर मुंबईमध्ये इंजिनिअरिंग करायचे हे सगळे ऍडव्हान्टेजेस आहे. आणि जसं सोपीनाथ सुद्धा म्हणाला की त्यांची फीज कमी आहे. तर हे जे 5-6 पॉईंट्स आहे हे ऍक्च्युली खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, जे आपल्याला समजायला पाहिजे आणि आपण प्रयत्न करून मुंबईमध्ये इंजिनिअरिंग करायला पाहिजे. तर सोपीनाथ, सगळ्या मुलांच्या कॉलेज लाईफ मधल्या सगळ्यात आवडणारी गोष्ट हे फेस्टिवल असतात, मग ते टेक्निकल फेस्टिवल असो किंवा कल्चरल फेस्टिवल असो. तर तुमच्या कॉलेज बेसिक मध्ये कसे फेस्टिवल ऑर्गनाईज होतात आणि म्हणजे कशा लेवलचे पार्टिसिपेशन असते? ओके. सो मी म्हणजे फर्स्ट इयर पासून थर्ड इयर पर्यंत मी एक म्युझिक काउन्सिलर राहिलो आहे कॉलेजमध्ये, फर्स्ट इयर टू थर्ड इयर. सो कॉलेजमध्ये सगळ्याच टाईपचे करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर, को करिक्युलर, इंटर कॉलेज सर्व टाईपचे इव्हेंट्स होतात. टेक्निकल इव्हेंट सुद्धा असतात, लाईक रोबोटिक्सचे वगैरे, आविष्कार, वेगवेगळे हे प्रोजेक्ट कॉम्पिटिशन्स. तो इव्हेंट कॉलेज असं म्हणजे मला जो एक्सपिरियन्स आहे कॉलेजमध्ये पूर्ण म्हणजे रोज काही ना काही इव्हेंट चालूच असतो. ऑडिटोरियम मध्ये काही ना काही चालू असतं किंवा कुठला अँफी थिएटर काही ना काही चालूच असतं. तर तुम्ही एक आणि सोसायटीज पण बनलेल्या आहेत ISA वगैरे वगैरे, सो IEEE वगैरे. सो ज्या लोकांना टेक्निकल मध्ये इंटरेस्ट आहे तो ते त्यांची स्किल्स इम्प्रूव्ह करू शकतात डेली बेसिस वरती. नो फीज, नो काहीच नाही. जस्ट तुम्हाला Right. रजिस्टर करा, तुम्ही पार्टिसिपेट करा, तुमच्या स्किल्स डेव्हलप करा, तुम्ही परफॉर्म करा. फॉर एक्झाम्पल मी म्युझिक वगैरे मध्ये परफॉर्म करतो, तर लाईक मी फ्लूट वगैरे करून माझे थोडी इम्प्रूव्ह होतो. सो इव्हेंट्स Right. वगैरे तर म्हणजे भरपूर होतात, रोज काही ना काही चालूच असतात. स्पोर्ट्स वगैरे म्हणजे सर्व गोष्टीला व्हॅल्यू आहे. म्हणजे असं नाही की सुद्धा टेक्निकल 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 असं काहीच नाही. लाईक सगळ्या गोष्टी करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर वगैरे. ओके. सो इव्हेंट वगैरे म्हणजे एकदम परफेक्ट मस्त प्रकारे होतात. एकदम मोठं इन्फ्रास्ट्रक्चर असतं, लाईक एकदम अॅन्युअल पॅटर्न, म्हणजे पॅटर्न मध्ये लाईक उत्सव एक नावाचा इव्हेंट असतो, तो खूप मोठा असतो, त्यामध्ये सगळं असतं. बेस्ट परफॉर्मर, बेस्ट ऍक्टर, सपोज एखादा ड्रामा असेल तर, बेस्ट राईट. म्युझिशियन, बेस्ट. हा. सो इव्हेंट वगैरे एकदम चालूच राहतं. आणि चेंबूर हा असा एक एरिया आहे. आणि कॉलेज जर बघायला गेलं, जर चिचोरी मूवी वगैरे बघितलंय का सर? हा हा, राईट. सो चिचोरी मूवीची पूर्ण शूटिंग माझ्या कॉलेजमध्ये झालेली आहे. अरे वा, ग्रेट. सो कॉलेजमध्ये भरपूर सारे मूवीजचे शूट्स पण होतात. सो एक ते पण एक वातावरण बघायला मिळतं. त्याच्यात तुम्ही पार्टिसिपेट पण करू शकता ऍज अ क्राऊड वगैरे, ते आम्ही केलेलं आहे. सो राईट. एक तो पण एक बघायला भेटतंय. जे विद्यार्थी ऐकतात मला त्यांना सांगायचं आहे की विवेकानंद सारखं प्रोफेशनल कॉलेज मी नाही बघितलं आहे. म्हणजे टू गिव्ह यू अन एक्झाम्पल, इन्स्टिट्यूट लेवल सीट्सचे ऍडमिशन असतात. तर मॅक्झिमम कॉलेज जे असते ते इन्स्टिट्यूट लेवल सीटसाठी डोनेशन घेतात किंवा पैसे खातात. बट विवेकानंद हे खूप रेअर अशा कॉलेजमध्ये आहे की जिथे बिलकुल एक पण रुपया डोनेशन घेतलं जात नाही. इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट सुद्धा मेरिट बेसिसवरच डिस्ट्रीब्युट होतात. आणि आपण कारण की याच्याबद्दल बोलत आहे, कॉलेज मुलांच्या सेफ्टी बद्दल किती सिरियस आहे? या भरपूर लाईक आता हॉस्टेलला वगैरे राहतात, तो थोडं मुलींना थोडं हे वाटतं, सेफ नाही वाटत, बिकॉज बाहेर वगैरे जातात. तर त्यासाठी सुद्धा जे वॉर्डन सर वगैरे, म्हणजे जे कमिटी आहे हॉस्टेल कमिटी म्हणून, सो राईट. ते एक सेफ्टीवरती काम करतं. एक मेस कमिटी आहे, तर ती मेसवरती काम करतं. ओके. तर अशा वेगवेगळ्या कमिटीज ऑर्गनाईज केल्या आहेत कॉलेजनी, सो जे पर्टिक्युलर काम हँडल करतं. हा हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट तू म्हणाला की हॉस्टेल फॅसिलिटी आहे, दॅट इज मोर दॅन इनफ. कारण की आपण सपोज बघितलं तर खूप साऱ्या कॉलेजमध्ये हॉस्टेल फॅसिलिटी नाहीच आहे. म्हणजे मुंबईत सपोज अज्युम केलं 50 कॉलेज असणार तर हार्डली 5 ते 10 कॉलेज असणार जिथे ऍक्च्युली हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि रिझनेबल रेटमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे जसं तू करेक्ट. म्हणाला की मे बी तुमचं रफली 1 लाखाच्या जवळपास आहे, बट काही काही असे पण कॉलेजेस आहे की ज्यांची हॉस्टेल आणि मेस इन्क्लुडेड हे 2 लाखाच्या जवळपास जात असणार, तर विच इज मोर देन दी कॉलेज फीज इट सेल्फ. तर सगळ्या अँगलने आपण बघितलं तर विवेकानंद इज अ बेटर चॉईस, नॉट जस्ट अबाउट फीज बट अबाउट द क्वालिटी ऑफ एज्युकेशन विथ द प्लेसमेंट्स विथ द ओव्हरऑल पर्सनल डेव्हलपमेंट. आय टोटली फील की विवेकानंद एक असं कॉलेज आहे की जे सगळ्यांच्या प्रिफरन्स लिस्टमध्ये टॉपमध्ये असायलाच पाहिजे. तर सोपीनाथचे इंटरॅक्शन कडून आपल्याला हे माहिती पडलं की ह्या वर्षी मेकॅनिकल आणि सिव्हिल ब्रांच इंट्रोड्यूस होत आहे. तर जे मुलं आहे जे इंटरेस्टेड आहे मेकॅनिकल फील्डमध्ये, त्यांनी डेफिनेटली लक्ष द्यायला पाहिजे की दिस इज अ कॉलेज टू लुक आउट फॉर. कारण की सगळ्यात पहिले तर कॉम्पिटिशन कमी राहणार आहे, कारण की खूप कमी लोकांना माहिती आहे की या कॉलेजमध्ये मेकॅनिकल सिव्हिल आहे. सेकंडली, प्लेसमेंटसाठी तुम्हाला चिंता करायची गरज नाही, कारण की
हे कॉलेज जास्ती काम करणार मेकॅनिकल सिव्हिलवर, कारण की त्यांना त्या ब्रांचेस एस्टॅब्लिश करायच्या आहे. तर जे लोक सिव्हिल मेकॅनिकल कडे लक्ष देत आहेत त्यांनी वेसिट कॉलेज डेफिनेटली बघायला पाहिजे, कारण की इथे कमी कट ऑफवर तुम्हाला एकदम हायर रँक कॉलेज लागायची शक्यता जास्ती आहे. प्लस मला इथे सोपीनाथला विचारायचं आहे की सोपीनाथ, जेवढं मला माहिती आहे की सेकंड इयर आणि थर्ड इयर जे आहे मुंबई युनिव्हर्सिटीचं, त्यांचे पेपर हे सेटिंग आणि चेकिंग कॉलेजमध्येच होते ऍज कम्पेअर टू येस एनी येस. अदर युनिव्हर्सिटी. हे दुसऱ्या कोणत्याच युनिव्हर्सिटीमध्ये होत नाही, फक्त मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये होते. तर ओव्हरऑल एक परसेप्शन असं आहे की याच्यात तुम्हाला स्कोर चांगला करता येते सेकंड इयर आणि थर्ड इयर मध्ये. तर हे फॅक्ट आहे का की तुम्हाला स्कोर जास्ती करता येते का, आणि याचा कसा बेनिफिट होतो तुम्हाला? येस येस. फर्स्ट इयर आणि लास्ट इयर जे आहे ते युनिव्हर्सिटी चेक करतं पेपर, आणि सेकंड इयर आणि थर्ड इयर आहे ती कॉलेज लेवलवरती चेक होतं, लाईक ऑटोनॉमस मध्ये जसं जशा टाईपचं होतं तसं. सो सेकंड इयर थर्ड इयर मध्ये थोडा स्कोअरचा आपला चान्सेस वाढतात, बिकॉज लाईक कॉलेज लेवलला चेक होतं तर एक एक स्टुडंट आणि लिनियन्सी. एक हा हे असतं की येस दिस, आणि म्हणजे स्कोरेबल एक असतं की तुम्ही स्कोअर करू शकता सेकंड इयर थर्ड इयर. लाईक माझा स्वतःचा एक्झाम्पल, मला फर्स्ट इयर मध्ये माझा ऍग्रिगेट आहे 6.7, आणि सेकंड इयर आणि थर्ड इयरचं जर ऍव्हरेज बघायला गेलं तर माझा 7.8 आहे. राईट. आणि हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण की जेव्हा आपण प्लेसमेंटला बसतो, जसं सध्या सोपिनाचं प्लेसमेंट चालू आहे आणि मे बी ऑब्व्हियसली त्यांनी फायनल इयरचं अजून पण कोणती एक्झाम दिली नाही आहे, तर तुमची प्लेसमेंट ही फर्स्ट सेकंड थर्डच्या ऍग्रिगेटच्या बेसिसवरच होणार आहे. तर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला अगेन तो एक ऍडव्हान्टेज आहे की तुमचं स्कोरिंग चांगलं होतं, तर ऍटलीस्ट यू बिकम एलिजिबल फॉर कंपनीज. क्रॅक करणं ही वेगळी गोष्ट आहे, बट एलिजिबिलिटी कन्फर्म करणं ही प्रायोरिटी आहे. खूप सारे मुलं खूप इंटेलिजंट असतात, बट त्यांचे ऍग्रिगेटच होत नाही त्यांच्या युनिव्हर्सिटीच्या स्ट्रिक्टनेसमुळे. अगेन अ ह्यूज पॉइंट विच गोज इन द फेवर ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी कॉलेजेस. तर सोपीनाथ, मला आठवते काही वर्षाआधी तू माझी सर्व्हिस घेतली होती, तर तुझा कसा एक्सपिरियन्स होता आणि तुला काय बेनिफिट झाला त्या सर्व्हिसचा? येस येस. तो बेसिकली म्हणजे मी सरस्वती कोचिंग क्लासेस थ्रू माझी 11-12 कम्प्लीट केलं. सो मला काहीच आयडिया नव्हती की लाईक कुठलं कॉलेज सिलेक्ट करायला हवं, कुठलं बेस्ट आहे काय. जस्ट एक गव्हर्नमेंट दोन जे फेमस कॉलेज आहेत, लाईक व्हीजीटीए, सीओईपी वगैरे, ते थोडे माहित होते. जस्ट मग थोडा रिसर्च वगैरे केला की चला हे कॉलेज आहे ते, बट तरी पण एवढा रिसर्च करून मला एवढं काही कळलं नाही. सो लकीली तुम्ही माझ्या क्लासमध्ये आलेले होते, सो तुम्ही मला तिथे काउन्सिलिंग केली सरस्वती कोचिंग क्लासेस मध्ये. मग नंतर मी तुमच्या सर्व्हिसकडे आलो. सो मला तेव्हाच कळलं विवेकानंद एज्युकेशन सोसायटी बद्दल. सो मी त्याच्यावरती रिसर्च केला, थोडी तुम्ही पण हेल्प केली. सो आणि माझा स्कोर सीईटी मध्ये होता 94. राईट. हा. सो 94 मध्ये तुम्ही मला रिकमेंड केली की चला तुला हे लागू शकतं, तुला हे लागू शकतं. सो त्या बेसिसवर एक तुम्हीच प्रेफरन्स फॉर्म मला टाकून दिलेला. सो फर्स्ट राऊंड मध्ये मला सिलेक्ट आरजीटीआय, राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ राईट. टेक्नॉलॉजी झालेला. सो नंतर थर्ड राऊंड मध्ये मला आपलं व्हिजिट सिलेक्ट झालेला. सो राईट. नंतर जर आता जर माझा एक्सपिरियन्स घेतला, तर जर मी स्वतःच जर काही म्हणजे प्रिफरन्स फॉर्म टाकला असता, तो आय डोंट थिंक सो मला व्हिजिट भेटलं असतं, बिकॉज व्हिजिट मला माहितीच नव्हतं. एक्झॅक्टली. सो हा एक 12th नंतर माझा एक्सपिरियन्स होता की कुठला प्रिफरन्स फॉर्म वाचायला पाहिजे. सो थँक्यू सर, तुम्ही गाईड वगैरे केलं. थँक्यू सो मच इनफॅक्ट. आणि मला खूप खुशी आहे की तुला एकदम चांगलं कॉलेज लागलं, आणि त्या कॉलेजमुळे डेफिनेटली तुझी पुढची लाईफ पण खूप चांगली राहणार, कारण की प्लेसमेंट भेटणं मला नाही वाटत की विवेकानंदच्या स्टुडंटसाठी काही जास्ती चॅलेंजिंग गोष्ट आहे. तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटीज खूप आहे, आणि डेफिनेटली तू लाईफमध्ये खूप चांगलं करशील पुढे सुद्धा, नॉट जस्ट अबाउट प्लेसमेंट बट आफ्टर दॅट ऑल्सो. तर सोपीनाथ, जेव्हा तुझी काउन्सिलिंग आपण करत होतो तेव्हा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही ऑब्व्हियसली एक ब्रांच आहे जी खूप प्रिफर्ड आहे, बट तुझी जी ब्रांच आहे ती कोर इलेक्ट्रॉनिक्स आहे. मी खूप साऱ्या लोकांना पण कोर इलेक्ट्रॉनिक्स रेकमेंड करतो, पण त्यांचं एक हेजिटन्स असते की नाही, आम्हाला कोर इलेक्ट्रॉनिक्स नाही घ्यायचं आहे. तर तू कारण की आता 3 वर्ष इंजिनिअरिंग केली आहे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, मला तुझा एक्सपिरियन्स विचारायचा आहे की कोर इलेक्ट्रॉनिक्सचा काय फायदा झाला तुला एज कम्पेअर्ड टू ईएनटीसी, सपोज ईएनटीसी घेतलं असतं तर, आणि काही लॉस वाटते का तुला कोर इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच घेऊन? लॉस तर वगैरे कसं काही बेसिकली वाटत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जे आयटी वगैरे जातात त्यांना आयटी मध्येच जायचं आहे, तर दॅट इज बेस्ट ना. सो मला इलेक्ट्रॉनिक्स वगैरे भेटलंय, सो एकदम गुड आहे माझ्यासाठी, चांगलं आहे की इलेक्ट्रॉनिक्स भेटलं. आणि फायदा म्हणजे तर हेच येस की आता जे काही मला प्लेसमेंट येतील, तर कोर जे इलेक्ट्रॉनिक्सच्या जे कंपनीज येतील ते लिमिटेड असतील माझ्यासाठी, माझ्या टाईप ऑफ स्टुडंटसाठी. आणि स्टुडंट्स किती, जास्तीत जास्त 120.
60ची 2 क्लास आहेत, तर 120 पैकी मला जास्त चान्सेस आहेत कोर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सिलेक्ट व्हायसाठी. राईट. त्याच्या स्कोरवर आपण इलेक्ट्रॉनिक्स टाकला, त्याच्यामुळे आपल्याला इतकं चांगलं कॉलेज भेटलं विवेकानंद, राईट. सपोज आपण ते नसतं टाकलं आणि खूपच IT आणि CS बद्दल आपण स्ट्रिक्ट राहिलो असतो, तर मे बी आपल्याला एका लोअर रँक कॉलेजमध्ये जावं लागलं असतं. पण आता सोपीनाथला ऍडव्हान्टेज असा आहे की तो इलेक्ट्रॉनिक्स घेऊन सुद्धा चांगल्या लेवलच्या कॉलेजमध्ये आहे आणि त्या चांगल्या लेवलच्या कॉलेजमध्ये तो CS आणि IT च्या कंपनीसाठी बसू शकतो आणि कम्पीट करू शकतो. तर त्याला पॅकेज पण बेटर भेटणार, त्याला कंपनी पण बेटर भेटणार आणि प्रोफाईल पण बेटर भेटणार. फक्त एक अनफॉर्च्युनेट मे बी असा डिसएडव्हान्टेज जो होऊ शकतो तो असा आहे की मे बी त्याची इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स मध्ये झाली आहे, विच ही इज हॅपी विथ. तर सपोज आपण आपली तयारी दाखवली की वी आर ओके विथ इट आणि आपल्याला बेटर कॉलेज बेटर पॅकेज पाहिजे, तर थोडं बहुत कन्सेशन आपल्याला द्यावं लागेल की आपल्याला मे बी इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच किंवा अजून दुसरी कोणती ब्रांच घ्यावी लागेल, पण बेटर कॉलेज बेटर प्लेसमेंटची गॅरंटी आपण घेऊ शकतो. तर कुठे कुठे कॉम्प्रोमाइज आपल्याला सगळीकडे करावं लागते, तर दिस इज अ कॉम्प्रोमाइज विच ही डिड मे बी, बट हे त्याच्या फेवरमध्येच गेलेलं कॉम्प्रोमाइज आहे, कारण की त्याला आता इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आहे, कमीत कमी 30 कंपन्या त्याच्या कॉलेजमध्ये व्हिजिट करत आहे. तर जेव्हा आपण प्रेफरन्स फॉर्म सुद्धा बनवतो तर आपण इतकं रिजिड नाही राहू शकत. आपल्याला आपल्या स्कोरनुसार काही ना काही रिलॅक्सेशन किंवा कॉम्प्रोमाइजेस हे करावे लागेल. राईट सोपिना, तर तुला डेफिनेटली वाटते ना की आपण इलेक्ट्रॉनिक्स घेतल्यामुळे आपल्याला जास्त ऍडव्हान्टेज झाला या केसमध्ये? हा, करेक्ट सर, वाटतं मला. आणि तुझी काय ऍडवाइस आहे जे मुलं ह्या वर्षी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार आहेत? मे बी तुझ्या कॉलेजबद्दलही असू शकते किंवा जनरल ऍडवाइस सुद्धा तुला काही द्यायची असेल तर. हा. माझी ऍडवाइस फक्त हेच राहील की कॉलेज बेस्ट आहे, म्हणजे प्लेसमेंटच्या जर पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही बघितलं तर बेस्ट आहे. जर तुम्हाला एखादा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये खूपच हे इंटरेस्ट आहे तर तुम्ही ते पण करू शकता कॉलेजच्या सोबत. तर ह्या फॅसिलिटीज वगैरे भरपूर कॉलेज प्रोव्हाइड करतं. मेन म्हणजे हॉस्टेल आहे, तर तुम्हाला जास्त पण काही अशी टेन्शन वगैरे घ्यायची गरज नाही की कुठे राहणार का राहणार. 2 वर्ष तुम्ही राहिले तर तुम्हाला मुंबईचं सुद्धा नॉलेज येऊन जाईल की कुठे काय कसं आहे. आणि मुंबईमध्ये कसं तुम्ही तिकडचेच होऊन जासाल मुंबईमध्ये गेल्यावर एकदा. सो तो पण एक ऍडव्हान्टेज आहे की मुंबईमध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील तुम्हाला डेली लाईफ मध्ये. साधे सुधे एक्सपिरियन्स खूप काही शिकून जातात. आणि रिजेक्शनची तुम्हाला एवढी सवय होऊन जाईल की लाईक तुम्ही प्लेसमेंट मध्ये रिजेक्ट झाले तर तुम्हाला टेन्शन येणार नाही, बिकॉज रोजच तुम्हाला रिजेक्शन हँडल करावं लागतात. ऑटोवाला नाही म्हणतो, हे नाही म्हणतो. सो हे वंडरफुल. बेसिक. हा, सो हे एक म्हणजे भरपूर सारे एक्सपिरियन्स मधून तुम्ही शिकू शकता. मोस्टली पर्सनॅलिटी डेव्हलप होते. एक असं वातावरण मिळतं तुम्हाला की लाईक तुम्ही असं हायर एज्युकेशन घेताय किंवा असं वाटतं. तर सोपीनाथ, खूप चांगलं वाटलं तुझ्यासोबत बोलून आणि तू खूप चांगल्या प्रकारे आमच्या व्ह्युअर्सला स्टुडंट्सला ऍडवाइस दिली आहे किंवा तुझं ओपिनियन शेअर केलाय आणि आय एम शुअर की त्यांना डेफिनेटली खूप फायदा होणार तुझ्या ऍडवाइसचा. तर विथ दॅट आय विश यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग अस सो मच टाइम सोपीनाथ. थँक्यू. येस सर, थँक्यू.